मुंबईमध्ये वाढत जाणारी गर्दी यासह वाहतूक आणि यालाच जोडून वाहतूक कोंडीचा सामना हा मुंबईकरांना करावा लागतोय। अशातच अनधिकृत पार्किंगचा मुद्दा देखील वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येतो। या संदर्भात गेल्या काही कालावधीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता आणि अनधिकृत पार्किंग कशा प्रकारचे आहे यावर आळा बसवावा यासाठी काही सूचना देखील केल्या होत्या। आता या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक तोडगा काढलेला आहे, तो म्हणजे असा की तुम्ही अनेकदा काही दिवसांपासून जे आहे काळ्या निळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या जे आहे रोडवर पाहत असाल आणि यासह पार्किंगचा मुद्दा देखील किंवा पार्किंग संदर्भातील विषय देखील यामध्ये समोर आलेला पाहायला मिळतोय। तो म्हणजे असा की जर लाल आणि काळ्या पट्ट्या जर रस्त्यावर तुम्हाला दिसल्या तर तिथे तुम्ही वाहन तुमचं पार्किंग करू नका। जर तसं केल्यास तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होईल। तर तुम्ही वाहन कुठं पार्क करू शकता, तर ज्या ठिकाणी पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्या आहेत त्या दिशेला तुम्ही तुमचं वाहन पार्किंग करू शकतात। सध्या अनेक ठिकाणी जे आहे किंवा अनेक जण हे गोंधळात पडलेले आहे की या लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या का मारल्या जात आहेत, तर या संदर्भातील माहिती आता समोर आलेली आहे आणि त्यानुसार अनधिकृत पार्किंग असेल किंवा कुठे पार्किंग करण्यात यावी की न करण्यात यावी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे।